नमस्कार, मी ॲडव्होकेट सीमा देलंगे. बोट टॉक चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांनी लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत केलेल्या ट्रेड डीलबद्दल काल जे भाषण केलं त्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताच्या अनुषंगाने काही चर्चा करणं महत्त्वाचं वाटलं मला. आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये उपस्थित केलेले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर आपण बोललं पाहिजे. या ट्रेड डीलमुळे भारताचं संपूर्ण मार्केट हे अमेरिकेच्या शेतकऱ्यांसाठी ओपन करण्यात आलं आणि अमेरिकेचे शेतकरी त्यांचा संपूर्ण माल विदाऊट टेरिफ भारतामध्ये विकणार आहे आणि भारतातील शेतकऱ्यांची अमेरिकेतील शेतकऱ्यांसोबत सरळ सरळ मोदी साहेबांनी स्पर्धा जुळलेली आहे. आता मुद्दा हा आहे की भारतातील शेतकरी अमेरिकेतील शेतकऱ्यांसोबत स्वतः स्पर्धेमध्ये उतरून जिंकू शकतात का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण भारतातील शेतकऱ्यांकडे सस्टेनेबल डेव्हलपमेंट असणारी कुठलीही यंत्रणा अवेलेबल नाहीये. आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांकडे सुद्धा कुठल्याही पद्धतीचं मार्केटिंग अवेलेबल नाही आहे. भारतामध्ये शेतकऱ्यांना आपण आजपर्यंत MSP प्राईस, मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे शेतीला उत्पादन खर्च जो लागतो त्या अनुषंगाने जो प्रॉफिट व्हायला पाहिजे ते रेट सुद्धा देऊ शकलो नाही. अशा परिस्थितीमध्ये विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या एका महिन्यात 22 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्या. या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा माल अमेरिकेतील स्पर्धा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाच्या तुलनेत विकायचा असेल तर भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतीय शेतीचं जे राजकारण आहे किंवा भारतातील शेतकरी आहे यांचं शोषण झाल्याशिवाय राहणार नाही, असं माननीय राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये मांडलं. त्यांनी हे म्हटलं की अमेरिकेच्या कुठल्याही दबावापुढे कायमस्वरूपी बळी पडून किंवा अमेरिकेच्या समोर सरेंडर होऊन भारताचे पंतप्रधान कुठल्याही डीलवरती सह्या करतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचाच निवडलेला मुद्दा ट्रेड डील. आणि या डीलमध्ये अमेरिकेच्या अतिशय विकसित अशा तंत्रज्ञानाच्या शेतीच्या अनुषंगाने तिथल्या शेतकऱ्यांचं होणारं उत्पादन भारतातले किंवा महाराष्ट्रातल्या किंवा विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाशी तुलना होऊ शकत नाही आणि विदेशातून माल आयात केल्यामुळे विदर्भामध्ये सुद्धा आज रोजी इथल्या उत्पन्नाचे भाव कमी झालेले आणि विदर्भातला शेतकरी किंवा भारतातला कुठलाही शेतकरी माल होल्ड करू शकत नाही. त्यांची सस्टेन करण्याची क्षमता नाही आहे. मार्केट डाऊन झाल्यानंतर शेतकरी काही दिवस शेती उत्पन्न स्वतःच्या घरी ठेवू शकत नाही कारण यांचं जगण्याचं एकमेव साधन शेती असतं. याच्याकडे आर्थिक व्यवस्था दुसरी झालेली नसते आणि शेतकरी बऱ्याचदा शेतावरचा माल, बांधावरचा माल घरी न नेता सरळ मार्केटमध्ये आणतो आणि मग खाजगी व्यापाऱ्यांना विकतो. आणि ह्या सगळ्या ट्रेड डीलमुळे काही महत्त्वाची लोक, काही महत्त्वाच्या गुजराती कंपनींना किंवा काही गुजराती व्यक्तींना यश यावं, त्यांना वाचवता यावं यासाठी मोदींनी हा करार विदेशासोबत केलेला आहे, अमेरिकेसोबत केलेला आहे. आता पहिले महत्त्वाचा मुद्दा की मोदी कायमस्वरूपी अमेरिकेसोबत का दबता, तर त्यात काही 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा की अमेरिकेने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अदानींना त्यांच्यावर ठेवलेलं दोषारोपपत्र भारताला वॉरंट आणि समन्स बजावणीसाठी दिलं होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृह खात्याने अजूनही तो वॉरंट अदानींवरती बजावलेला नाही. गेले 18 महिने झाले आणि माननीय राहुलजी गांधींनी लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. तो प्रकार दाबून टाकण्यासाठी किंवा अदानीला वाचवण्यासाठी भारतातल्या संपूर्ण शेतकऱ्यांचा जीव यांनी ट्रम्पकडे गहाण ठेवण्याचं काम केलं. दुसरी महत्त्वाची मुद्दा आहे जगात गाजलेलं जेफ्री एप्स्टीन प्रकरण. या प्रकरणामध्ये सुद्धा मोदींचं नाव आलेलं आहे. आता हे प्रकरण काय आहे हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. अतिशय अल्पवयीन मुलींचं शोषण करून त्या मुलींना एका बेटावर हा जेफ्री एप्स्टीन ठेवत होता आणि तिथे संपूर्ण जगातल्या बलाढ्य, ताकदवार आणि राजकीय पुढाऱ्यांना किंवा ताकदवार व्यक्तींना किंवा पैशावाल्या व्यक्तींना बोलवून त्या मुलींचा व्यवहार का त्या मुलींचं शोषण या राजकीय नेत्यांकडनं केलं जात होतं. असं एप्स्टीन प्रकरण आज रोजी जगात खळबळ माजली आहे. त्या एप्स्टीन प्रकरणाशी किंवा त्या एप्स्टीनशी नरेंद्र मोदी यांचा कन्सर्न आहे असा मेल किंवा असे पुरावे समोर आलेले आहे. आणि राहुलजी गांधी यांनी हा मुद्दा लोकसभेमध्ये उपस्थित केला की या 2-3 मुद्द्यांसाठी भारतीय जनतेला, भारतीय युवा वर्गाला अमेरिकेच्या दावणीला बांधण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. आणि आज आम्ही बघतो विदर्भातला आणि यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी
त्याचं कुठलंही उत्पादन घेतलेलं असेल तो राष्ट्रीय लेवलवरती सुद्धा विकू शकत नाही किंवा मोठ्या मार्केटमध्ये सुद्धा नेऊ शकत नाही. आमच्या इथे कुठलेही कोल्ड स्टोरेज सेंटर उपलब्ध नाही आहे. शासनाचे कुठलेही खरेदी केंद्र उपलब्ध नाही आहे किंवा शासनाने दिलेली MSP प्राईस सुद्धा आज शेतकऱ्यांना मिळत नाहीये. अशा परिस्थितीतला भारतीय शेतकरी हा ट्रेड डीलमुळे किंवा नरेंद्र मोदींच्या मित्रांना वाचवण्यासाठी किंवा नरेंद्र मोदींचे पॉलिटिकल करिअर वाचवण्यासाठी संपूर्ण शेतकऱ्यांना आणि भारताला त्यांनी ट्रम्पकडे गहाण ठेवलेलं आहे. भारतावरती तेरीप लादला गेलेला आहे आणि वारंवार भारताचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या ट्रम्प समोर सरेंडर होत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी या मुद्द्याला अनुसरून राहुलजींच्या पाठीशी असलं पाहिजे की त्यांनी काल सरळ स्पष्ट केलेलं आहे की राहुलजींवरती ते प्रिव्हिलेज मोशन आणणार आहे. आता प्रिव्हिलेज मोशन काय हे पण आम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रिव्हिलेज मोशन आणल्यानंतर ते राहुलजींना लोकसभेतून दखलपात म्हणजे लोकसभेतून काढून टाकण्यासाठी किंवा लोकसभेतून त्यांना बाहेर करण्यासाठी एक ठराव आणलेला आहे आणि हा ठराव भारतीय जनता पार्टीचे एका खासदारांनी लोकसभा अध्यक्षाकडे सादर केला आणि त्यांनी म्हटलं की यानंतर राहुलजी गांधी हे लोकसभा सदस्य राहणार नाही, विरोधी पक्षनेते राहणार नाही आणि त्यांना निवडणुकीमध्ये उभं सुद्धा राहता येणार नाही असा अपात्रतेचा ठराव ते संसदेमध्ये आणणार. आता यानंतरही काल संध्याकाळी माननीय विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी स्पष्ट केलं की काहीही झालं तरी मी शेतकऱ्यांच्या हिताच्या पाठीशी राहणार आहे. मला संसदेमधून अपात्र करा, मला कायम निवडणुकीमधून अपात्र करा किंवा मला पदावरून काढून टाका, परंतु भारतातल्या शेतकऱ्यांच्या आणि भारतातल्या युवकांच्या हक्कासाठी मी कायम लढत राहील अशी ठाम त्यांनी भूमिका घेतली. आणि म्हणून आम्ही राहुलजी गांधी यांच्या सोबत आहोत आणि जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही सुद्धा या भूमिकेच्या पाठीशी असलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताच्या पाठीशी असलं पाहिजे आणि देशामध्ये चाललेल्या बेरोजगारीच्या संदर्भात युवकांच्या संदर्भातल्या ज्या भूमिका आज राहुलजी गांधी घेत आहेत त्यांच्या पाठीशी असलं पाहिजे आणि हा मुद्दा आम्ही समजून घेतला पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था अमेरिकेच्या ताब्यात देण्याचं काम केलं. भारताचा डेटा पूर्णच्या पूर्ण त्यांनी नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांना दिला. आता भारताचा डेटा ट्रम्प यांना देण्यामागचं काय कारण असू शकतं हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की भारतामध्ये असलेली एकूण लोकसंख्या, भारतामध्ये असणारं मार्केट आणि भारताची असणारी डिमांड किंवा गरज, भारताकडे किती जनता आहे आणि या जनतेला मार्केटमध्ये किती गरज आहे, हा डाटा जर अमेरिकेला मिळाला तर अमेरिका त्यांच्याकडे असणाऱ्या संपूर्ण उत्पादन किंवा त्यांच्याकडे असलेलं मार्केटिंगचे जे काही गरजा पूर्ण करणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा जे काही प्रोडक्ट आहे तो भारताच्या मार्केटमध्ये डम्प करून ठेवण्याचं काम अमेरिका करू शकतो आणि ते केल्यानंतर अमेरिकेला लॉस जाणार आहे की डम्पिंग कॅपॅसिटी अमेरिकेजवळ आहे, परंतु भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतीय छोटे उद्योग किंवा भारतीय मॅन्युफॅक्चरिंग जे काही इक्विपमेंट्स आहेत, ज्या काही मशीन्स आहेत, ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या कम्प्लीटपणे बंद होईल आणि हा डेटा भारताच्या लोकसंख्येचा डेटा, भारताच्या गृह खात्याची माहिती किंवा भारताच्या संवेदनशील क्षमतेची माहिती किंवा भारतामध्ये असणाऱ्या युवा वर्गाची किंवा लोकसंख्येची माहिती किंवा आपली इन्फॉर्मेशन जर अमेरिकेला दिली गेली तर त्या आधारे अमेरिका भारताला संपूर्णपणे कंट्रोल केल्याशिवाय राहणार नाही. हा डेटा जर अमेरिकेला विकला गेला असेल किंवा डेटा भारताने अमेरिकेला दिला असेल तर आपण पूर्णपणे अमेरिकेचे गुलाम झालेलो आहोत हे आम्ही समजून घेतलं पाहिजे, जनतेने समजून घेतलं पाहिजे, युवा वर्गाने समजून घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या हितासाठी उभे झालेले माननीय विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभं राहिलं पाहिजे. आम्हीही त्यांच्यासोबत आहोत. तुम्ही सगळे त्यांच्यासोबत आहेत का हे कॉमेंट्स करून सांगा. धन्यवाद.